हॅलो माय डिअर फ्रेंड. विद्यार्थी मित्रांनो, आज कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयातील दुसरा व्हिडिओ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. माझे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अलॉंग विथ एक्सप्लेनेशन असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मला फीडबॅक आलेले आहेत, सर आम्हाला अजिबात पाठांतर करण्याची गरज पडत नाही. म्हणून आज आपण पाहूया सेकंड व्हिडिओ ऑन प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. क्वेश्चन नंबर 1. The profit before incorporation period is called as. प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन, कंपनीची नोंदणी होण्याच्या अगोदरचा जो नफा असतो त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतो. म्हणून याचं उत्तर आहे कॅपिटल प्रॉफिट. तर रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे नोंदणीच्या नंतरचा नफा. In short, the profit earned after the date of purchase of business, it is called as post incorporation or post acquisition. आणि profit earned before the date of purchase of business म्हणजे व्यवसाय खरेदी करण्याच्या अगोदर, त्याला आपण प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट असं म्हणतो. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2. Salesman's commission is allocated in profit prior to incorporation on the basis of dash dash. सेल्समनचं जे कमिशन असतं हे कोणत्या बेसमध्ये आपण अलोकेट करत असतो. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. सेल्समनला जे आपण कमिशन देतो हे त्याच्या विक्रीवरती आधारित असतं आणि विक्रीला आपण काय म्हणतो, टर्नओव्हर. म्हणून याचं उत्तर आहे टर्नओव्हर रेशो. So salesmen are paid the commission on the basis of sales or turnover. Hence it is divided into the ratio of sales. Come to the next question, question number 3. Director's remuneration is calculated on the basis of. My dear students, these videos are useful for both medium, that is English medium students and Marathi medium students. So if you are in English medium and if you can't understand Marathi, please ignore, only listen English sentences. So director's remuneration is calculated on the basis of. आता संचालकांचं जे मानधन असतं हे कोणत्या बेसमध्ये आपण अलोकेट करत असतो. पोस्ट इनकॉर्पोरेशन, प्री इनकॉर्पोरेशन, टाइम रेशो और टर्नओव्हर रेशो. तर विद्यार्थी मित्रांनो, संचालकांचं मानधन, संचालकांची अपॉइंटमेंट, डिरेक्टर्स आर अपॉइंटेड आफ्टर द इनकॉर्पोरेशन ऑफ ए कंपनी. इट मीन्स द डिरेक्टर्स टेक चार्ज फ्रॉम प्रमोटर्स. So it is directly allocated or related to the post incorporation period. Come to the next question, question number 4. If there is a loss prior to incorporation, म्हणजे नोंदणीच्या अगोदरचा जर तुमच्याकडे लॉस असेल तर ते कुठे लिहायचं. Whether it is debited to P&L account, general reserve account or capital reserve account किंवा none of the above. Loss prior to incorporation, it is debited to capital reserve account. Why? विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय एक्वायर करतो, ॲक्विजिशन करतो, रनिंग बिझनेस, लॉस मध्ये असलेला बिझनेस जर आपण एक्वायर करत असेल, इट इज ट्रीटेड ॲज द ॲक्विजिशन कॉस्ट. याला आपण गुडविल असं म्हणायचं. आणि हा जो लॉस असतो, हा लॉस आपण पुढील काही वर्षांमध्ये आपल्याला भरून काढायचा असतो. सो इट इज शोन ॲज असेट. पूर्वी 2013च्या अगोदर हे आपण बॅलन्स शीट मध्ये मिसलेनियस एक्सपेन्सेस या हेडिंग खाली आपण लिहित होतो. तर याला आयदर तुम्ही गुडविल अकाउंटला डेबिट टाकू शकता किंवा कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला. या ठिकाणी ऑप्शन आहे कॅपिटल रिझर्व्ह, हेन्स इट इज अ कॅपिटल रिझर्व्ह.
कारण एखादी रनिंग मध्ये चालू असलेला बिझनेस, इफ वी आर acquiring the running business which is in loss, it is treated as the cost of acquisition. Okay, come to the next question. Question number 5. Audit fees in general is to be treated as dash dash expenses. Audit fees, whether it is pre-incorporation or post-incorporation period expenses. So as per the Companies Act, the audit is done after registration of the company, after fulfilling certain conditions, which is called as a threshold limit. आपण TY-BCom ला याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये इन्कम टॅक्स कायदा 1961 मध्ये याची मर्यादा दिलेली आहे. काही दर वर्षानंतर किंवा काही वर्षानंतर ही मर्यादा बदलत असते. प्रेझेंटली इफ इट इज अ मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन इट इज 1 करोड रुपीज. म्हणजे 1 कोटीच्या पुढे जर तुमचं टर्नओव्हर असेल तर तुम्हाला सेक्शन 44 AB नुसार तुम्हाला ऑडिट करून घ्यावं लागतं. मग ऑडिटची जी फीज आहे ही नोंदणी झाल्यानंतर म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड ही संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Carriage outward and discount allowed is allocated on the basis of. आता कॅरेज आउटवर्ड आणि डिस्काउंट अलाउड, मालाची विक्री करताना फॅक्टरी मधून जे आपण माल घेऊन जातो त्याला आपण कॅरेज आउटवर्ड म्हणतो. कॅरेज आउटवर्ड हे आपण कधी पे करतो? एक तर फॅक्टरीतून माल नेताना तो माल आपण गोडाऊन मध्ये घेऊन जाऊ शकतो, डीलरकडे सप्लाय करू शकतो किंवा डायरेक्ट आपण काही होलसेलर्सला सप्लाय करू शकतो. आणि डिस्काउंट आपण कधी देतो? मालाची विक्री करत असताना. So both expenses are allocated on the basis of sales ratio. विक्री करताना, because it has a direct relationship with the sales of a company. Come to the next question. Question number 7. For which purpose profit prior to incorporation may not be used? आता प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हे कशासाठी वापरू शकत नाही? प्रश्न परीक्षेला व्यवस्थित वाचा, घाई करू नका. Read the question properly. Options are to write off preliminary expenses, to distribute dividend, to write off goodwill, and to create the capital reserve. Dear students, it is a profit prior to incorporation. So it can be utilized for various purposes. पण कंपनीची नोंदणी झाल्यानंतर भागधारकांना लाभांश देण्यासाठी याचा वापर केला जात नाही, which may not be used. So this can be used upon to write off the goodwill, to write off the preliminary expenses, to write off the overvalued of assets. Assets व्हॅल्युएशन जास्त केलेलं असेल आणि ॲक्वायर करताना आपल्याला ते पूर्ववत आणून ठेवायचं असेल किंवा बोनस शेअर्स इश्यू करताना, तर कॅपिटल रिझर्व्ह मधून आपण बोनस शेअर्स इश्यू करू शकतो. म्हणून याचं उत्तर आहे सेकंड, टू डिस्ट्रीब्यूट डिव्हिडंड. कारण लाभांश वाटण्यासाठी प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन वापरला जात नाही, कायद्याने तशी परवानगी नाही. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 8. अंडर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन ग्रॉस प्रॉफिट इज अलोकेटेड इन डॅश डॅश रेशो. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी 12वी FY ला ट्रेडिंग अकाउंट बनवलेला आहे. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट आउट ऑफ ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन. ट्रेडिंग मीन्स बाइंग अँड सेलिंग, म्हणजे हे विक्रीशी संबंधित आहे, विक्रीवरचा झालेला नफा. So it is sales ratio. Gross profit is the outcome of sales and purchases of the company. Hence it is allocated on the basis of sales of that period. Come to the next question. Question number 9. When expenses remain constant overall the financial year. म्हणजे
सरासरीप्रमाणे तुमचा खर्च हा सारखाच असेल. तुमचं लाईटचं बिल असेल, फॅक्टरीचं भाडं असेल, इन्शुरन्स प्रीमियम असेल. मग अशा वेळेस खर्च कशा पद्धतीने आपण allocate करतो. When expenses remain constant overall financial year, they can be allocated or apportioned in dash dash. Whether purchase ratio, time ratio, sales ratio. विद्यार्थी मित्रांनो, खर्च कॉन्स्टंट आहे म्हणजे हे टाइम रेशो मध्ये आपण काय करतो, allocate करतो. टाइम रेशो आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. पुढे एक प्रश्न आहे त्याच्यावरती. Come to the next question, question number 10. Profit prior to incorporation is available for payment of dividend. प्रश्न कसा विचारलाय बघा. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन डिव्हिडंड पेमेंट देण्यासाठी अवेलेबल आहे. ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. आत्ताच पाहिलं आपण, कारण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन कॅन बी युटिलाइज्ड. आता 4-5 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. मागचा प्रश्न पहा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. Ajanta Limited was incorporated on 1st August 2020 to take over the running business of Godrej Limited. म्हणजे अजंता कंपनी नोंदणी केलेली आहे 1 ऑगस्टला आणि त्यांनी गोदरेज कंपनी 1 एप्रिल पासून अक्वायर केलेला आहे. द अकाउंट्स वेअर क्लोज्ड ऑन 31st March ऑफ द एव्हरी इयर. कॅल्क्युलेट द टाइम रेशो. आपण 1 एप्रिलला बिझनेस टेक ओव्हर केलेला आहे. मग एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने. ऑगस्ट घ्यायचं नाही कारण ऑगस्ट मध्ये 1 तारीख दिलेली आहे. एप्रिल, मे, जून, जुलै 4 months इट इज प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 8 महिने पोस्ट इनकॉर्पोरेशन. 4 आणि 8 यांचं रेशो, यांचा प्रपोर्शन 1:2. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 2 8. So your answer is 1:2. The question may be replaced. Months may be changed. So you have to keep pen, pencil, notepad while giving your examination. आपल्याला परीक्षा देताना नोटपॅड सोबत ठेवा, कारण कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचे. मोबाईलवर कॅल्क्युलेशन करू शकत नाही आणि तसं करू नका. Come to the next question, question number 12. The average monthly sales during the first 4 months of the year 2021 was twice the average monthly sales during each of the remaining 8 months. Average म्हणजे सरासरी. जी सरासरी महिन्याची विक्री आहे सुरुवातीला during the first 4 months, it was the twice म्हणजे पहिल्या 4 महिन्यामध्ये जी काही विक्री होती ही पुढील उरलेल्या 8 महिन्यांच्या विक्रीच्या डबल होती. सरासरी महिन्याच्या विक्रीची सरासरी. याचं उत्तर आहे 1 2 3 4. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 1:2, 2:1, 1:1. आपण कॅल्क्युलेट करूया ना. एप्रिल, मे, जून, जुलै. Assume sales for 1 month is 1. एका महिन्याला 1 रुपयाची विक्री आहे असं आपण assume करूया. मग त्यांनी सांगितलं the average monthly sales during the first 4 months of the year it is twice the average. Twice म्हणजे डबल आहे. म्हणजे इकडे 1 असेल तर इथे काय ना डबल. डबल म्हणजे 2. म्हणजे 4 2 8. जी विक्री किती झाली 8. कशाच्या? मंथली सेल्स ड्युरिंग द ईच ऑफ द रिमेनिंग 8 months. मग उरलेले 8 महिने आपण 1 अज्युम केले. 8 1 8. मग 8 8 म्हणजे फायनल उत्तर आलं 1:1. 1:1. तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे हे उत्तर चुकलंय का असं वाटत असेल तर रिकॅप करा, मागे जा आणि पुन्हा एकदा ऐका. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. डिबेंचर इंटरेस्ट इज चार्ज टू. डिबेंचर इंटरेस्ट हे कशाला चार्ज करायचं, कुठे लिहायचं? प्री मध्ये का पोस्ट मध्ये
का इक्वली का टाइम रेशो मध्ये? विद्यार्थी मित्रांनो, आपण डिबेंचर्स कधी विकू शकतो? कंपनीची नोंदणी झाल्यानंतर वी हॅव टू टेक द परमिशन ऑफ ROC, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, आणि नंतरच आपण त्यांच्यावरती व्याज देणार. म्हणून दिस इज रिलेटेड विथ द पोस्ट इन कॉर्पोरेशन पिरियड एक्सपेन्सेस. Okay, come to the next question. Question number 14. The monthly average of sales. Average of sales in January, November and December. 3 months it is given. It is double the monthly average for the remaining months of the year. 3 महिन्याची विक्री परत काय सांगितलंय ते डबल दिलेले आहे. The date of incorporation of the business, it is 1st April 2018. The date of purchase of the business, it was 1st January 2018. The date of closing of accounts was 31st December 2018. Ascertain sales ratio. डीप मध्ये जाऊ नका. पहिल्या त्यांनी सांगितलंय मंथली ॲव्हरेज सेल्स इन जानेवारी, नोव्हेंबर अँड डिसेंबर. 3 महिन्याची जी विक्री आहे इट इज डबल दॅन द मंथली ॲव्हरेज सेल्स फॉर द रिमेनिंग मंथ्स ऑफ द इयर. एवढंच वाक्य बघा. मग पहिले जे 3 महिने आहेत त्याची जी विक्री आहे ती किती सांगितली त्यांनी? डबल. मग 3 गुणिले 2 म्हणजे 3 दुने 6. ओके. आणि पुढे सांगितले राहिले किती महिने? 9 महिने. 9 गुणिले 1 म्हणजे किती झालं? 9 1 9. म्हणजे यांचा रेशो काढायचा 3 गुणिले 2 6, 9 गुणिले 1 9, 6 is to 9. 2 आणि भाग जाईल. You can divide it by 2. Sorry, you can divide it by 3. 3 2s are 6. 3 3s are 9. So your answer is, so your final answer is 2:3. तुमचं उत्तर आहे 2:3. Come to the next question. Question number 15. Discount on issue of debenture is allocated. Debentures इश्यू करताना जर आपण डिस्काउंट दिला असेल, this is an example of miscellaneous expenses, pre-operative expenses, preliminary expenses. याला आपण कंपनीच्या नोंदणीच्या पूर्वीचा आपण काय म्हणतो? डिबेंचर्स इंटरेस्ट. त्याचा एक खर्च येतो, तोटा आहे आपला. मग हा टाइम रेशो मध्ये वाटायचा का प्री इनकॉर्पोरेशन का पोस्ट इनकॉर्पोरेशन? विद्यार्थी मित्रांनो, जरी डिबेंचर्स इश्यू करताना आपण डिस्काउंट दिला असेल, ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन असेल किंवा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर असेल, हा जो तोटा आहे, हा जो खर्च आहे, हा आपण पुढील काही वर्षामध्ये आपण काय करणार आहे? राईट ऑफ करणार आहे. म्हणून हे जाईल पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये. ओके. Come to the next question. Question number 16. Which of the following expenses is not distributed based on time? आता खालीलपैकी कोणता खर्च हे टाइम रेशो मध्ये वाटत नाही? रेंट, सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे सगळेचे सगळे आपण टाइम रेशो मध्ये वाटतो. दर महिन्याला रेंट द्यावं लागतं, दर महिन्याला सॅलरी, आणि स्टेशनरी सरासरी दर महिन्याला आपण वापरतोच ऑफिसमध्ये. तर याचं उत्तर आहे none of the above. Next question, question number 17. Bad debts written off earlier now realized. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनच्या अगोदर पूर्वी बॅड डेब्ट्स आपण राईट ऑफ केले आणि आता ते रिअलाइज झाले. हे कुठे दाखवायचं? पोस्ट इनकॉर्पोरेशन का प्री इनकॉर्पोरेशन का पोस्ट इनकॉर्पोरेशन इन्कम और प्री इनकॉर्पोरेशन इन्कम? 4 ऑप्शन्स आहेत. पण लिहिलंय काय? Post incorporation expenses, pre-incorporation expenses. So dear students, bad debts written off earlier, पूर्वीच येते. So it is pre-incorporation income. इन्कम आहे रिटर्न ऑफ, आणि आता ते रिकव्हर झालंय. म्हणजे आपण होप सोडून दिले होते बॅड डेब्ट्स आता पैसे येणार नाही, पण आता आले. म्हणून त्याचं उत्तर आहे प्री इनकॉर्पोरेशन इन्कम.
Come to the next question. Question number 18. Capital profit must be transferred to. कॅपिटल प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा? म्हणजे रजिस्ट्रेशनच्या अगोदरचा नफा हा कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. Profit prior to incorporation arises when? प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हे कधी आपल्याला टॉपिक शिकावं लागतं, हे कधी कॅल्क्युलेट करावं लागतं? When a company is dissolved and new company is formed. When a company is formed, is placed in partnership firm. When there is an amalgamation of companies. म्हणजे दोन कंपन्यांचं अमलगमेशन झालं तर, जर एखादी कंपनी डिझॉल्व्ह केली आणि दुसरी कंपनी फॉर्म केली तर, म्हणजे ऍब्सॉर्प्शन असेल तर, और रनिंग बिझनेस इज टेकन ओव्हर बाय प्रमोटर्स. म्हणजे काही प्रवर्तकाने रनिंग बिझनेस, चालू असलेलं बिझनेस, तोट्यात असलेलं बिझनेस आपण काय केलं, विकत घेतलं असेल, किंवा तोट्यात नसलेलंही बिझनेस आपण विकत घेतला असेल. तर याचं उत्तर आहे रनिंग बिझनेस इज टेकन ओव्हर बाय प्रमोटर्स ॲट डेट prior to the date of incorporation. Next question, question number 20, which is last question. Which of the following expenses is distributed on sales ratio? आता खालीलपैकी कोणता खर्च सेल्स रेशो मध्ये आपण वाटला जातो, अलोकेट केला जातो, अपॉर्शन केलं जातं? रेंट हा तर टाइम रेशो आहे, सॅलरी सुद्धा टाइम रेशो आहे, ऑडिट फीज आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये घेतो, मग राहिलं कॅरेज आउटवर्ड. ओके. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्व कॉमर्सच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण जरी परीक्षा संपली तरी पुढे मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करत राहणार आहे. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.